प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश। नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी विवरणपत्राचे सीओ सावंतकुमार यांच्या हस्ते वाटप। 4 वर्षापासून प्रलंबित असलेली प्राथमिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतील त्यांच्या हक्काची रक्कम पावती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेने याबाबत सतत पाठपुरावा तुरवाद्य आंदोलन करण्यात आले होते, त्याला यश आले आहे। प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी ही माहिती दिली। शिक्षकांना स्वतःचे आजारपण, मुलांचे शिक्षण, लग्न, घरबांधणी, घर दुरुस्ती याकरिता भविष्य निर्वाह निधीतून विना परतावा व परतावा कर्ज दिले जाते। सदर कर्ज मागण्यास जिल्हा परिषदेची मंजुरी मिळाल्यानंतर मंजूर कर्ज रक्कम राज्य शासनाकडून BDS प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागास दिली जाते। त्यानंतर सदर रक्कम शिक्षकांच्या बँक खात्यात जमा केली जाते। याकरिता भविष्य निर्वाह निधीची पावती नसल्यामुळे विनाकारण जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या प्रलंबित GPF स्लिपाबाबत मोठी अडचण निर्माण झाली होती। 2019 ते 2023 ते 24 वर्षाच्या नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांच्या भविष्य निर्वाह निधीच्या शिक्षक खातेदारांच्या अद्ययावत भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना बुधवार दिनांक 7 रोजी नंदुरबार, शहादा, नवापूर वाटप, दिनांक 8 रोजी तळोदा, अक्कलकोवा, दडगाव तालुक्याला वाटप करण्यात येत आहे। जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार यांच्या उपस्थितीत हा वाटप कार्यक्रम झाला। प्रहार शिक्षक संघटनेमार्फत प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले आहे। यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गोलोब, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वडवी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण आदी उपस्थित होते। या विवरणपत्रामध्ये ज्या महिन्यामध्ये वर्गणी दर्शवण्यात आली नसेल अशा महिन्यांची GPFची शेड्यूलची कपात प्रत वित्त विभागास सादर केल्यास सुधारित प्रत तत्काळ निर्गमित केली जाईल। संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व शाळेतील शिक्षकांना या भविष्य निर्वाह निधीच्या स्लिपा वितरित कराव्यात व उलट टपाले त्यांची पोच विभागात सादर करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वडवी यांनी केले। तालुक्याकडून नियमितपणे दरमहा शेड्यूल प्राप्त झाली तर काम कमी वेळात होऊ शकेल असेही मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रवीण देवरे यांनी सांगितले आहे। या विवरणपत्राद्वारे भविष्य निर्वाह निधीमध्ये असणारी रक्कम त्यांना समजणार आहे। तालुक्यानिहाय भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे 2019 ते 20 पासून 2023 ते 24 या वर्षाच्या नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांच्या भविष्य निर्वाह निधीच्या शिक्षक खातेदारांच्या अद्ययावत भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे देण्यात आली। यासाठी कार्यालयीन लिपिक योगिता गावित, राजेश्री गावित यांनी परिश्रम घेतले। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाडी वस्ती पाड्यातील शिक्षक बांधवांनी प्रहार शिक्षक संघटनेचे तसेच प्रशासनाचे आभार मानले। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार।